मागच्या लेक्चरमध्ये बघितलं थ्रेड डिफरन्स बिटवीन प्रोसेस अँड थ्रेड बेनिफिट ऑफ मल्टी प्रोग्रामिंग थ्रेड आणि थ्रेड मॉडेल, त्यामध्ये युजर लेवल मॉडेल की प्रत्येक युजर लेवल मॉडेल युजर लेवल थ्रेडमध्ये युजरच थ्रेड काय करत असतो त्या ठिकाणी मॅनेज करत असतो आणि प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये थ्रेड लायब्ररीचा यूज करतो. प्रत्येक थ्रेड लायब्ररी काय करतो क्रिएट अँड डिस्ट्रॉय थ्रेड, प्रत्येक जे काय थ्रेड असतात तो क्रिएट आणि डिस्ट्रॉय करत असतो आणि ज्यामध्ये आपण शेड्यूलिंगचा यूज करतो. प्रत्येक शेड्यूलिंग हा काय करतो तुमच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या एक्झिक्यूट सेव्ह आणि रिस्टोर करतो आणि कुठलंही युजर लेवल थ्रेड स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतो किंवा कुठलेही ॲप्लिकेशन स्टार्ट करताना आपण सिंगल थ्रेडचा यूज करतो. आता सेकंड थ्रेड कोणता बघायचा आपल्याला कर्नल लेवल थ्रेड. मग कर्नल लेवल थ्रेड म्हणजे काय असतो थ्रेड मॅनेज इन डन बाय द कर्नल. प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हा थ्रेड काय करत असतो मॅनेज करत असतो आणि प्रत्येक युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण कर्नलचा यूज करतो. कर्नल हा काय करतो डायरेक्टली तुमच्या हार्डवेअर बरोबर काय करतो त्या ठिकाणी कम्युनिकेशन करत असतो आणि प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये थ्रेड मॅनेज डन बाय द कर्नल, प्रत्येक कर्नल हा थ्रेड काय करत असतो मॅनेज करत असतो. देअर इज नो थ्रेड मॅनेजमेंट कोड इन द ॲप्लिकेशन एरिया. प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये तुमचा जो थ्रेड कोड असतो तो कोड काय करतो त्या ठिकाणी नो थ्रेड मॅनेजमेंट कोड इन द ॲप्लिकेशन एरिया. कुठल्याही ॲप्लिकेशन एरियामध्ये थ्रेड काय करत नाहीये कोड मॅनेज करत नाहीये. कर्नल थ्रेड आर सपोर्टेड डायरेक्टली बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. प्रत्येक कर्नल थ्रेड हा काय करतो डायरेक्टली तुमची जी काय ऑपरेटिंग सिस्टीम असते अशा ऑपरेटिंग सिस्टीमला डायरेक्टली काय करतो सपोर्ट करत असतो आणि कर्नल लेवल थ्रेडमध्ये कुठलाही थ्रेड हा कोड ॲप्लिकेशन एरियामध्ये मॅनेज करत नाहीये. एनी ॲप्लिकेशन कॅन बी प्रोग्राम बाय द मल्टी थ्रेडेड आणि तुमचे जे काही ॲप्लिकेशन असतात प्रोग्रामचे ते मल्टी थ्रेड काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. ऑल द थ्रेड विदिन अन ॲप्लिकेशन आर सपोर्टेड विदिन अ सिंगल थ्रेड आणि प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये तुमचे जे काय थ्रेड दिलेले असतात ते विदाऊट ॲप्लिकेशन सपोर्ट न करता सिंगल प्रोसेस काय करत असतो त्या ठिकाणी तो स्टार्ट करत असतो. द कर्नल मेंटेन कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन फॉर द प्रोसेस ॲज ए होल अँड फॉर इंडिव्हिज्युअल थ्रेड विदिन अ प्रोसेस. प्रत्येक कर्नल थ्रेड काय करत असतो कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन फॉर द प्रोसेस म्हणजे तुमच्या त्या थ्रेडमध्ये जी काय होल प्रोसेस असते अशा होल प्रोसेसची जी काय कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन असते अशी कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन कर्नल काय करतो त्या ठिकाणी मेंटेन करत असतो. मग ती तुमची होल प्रोसेस असेल किंवा इंडिव्हिज्युअल थ्रेड विदिन द प्रोसेस, प्रत्येक तुमच्या इंडिव्हिज्युअल थ्रेडमध्ये किंवा प्रत्येक प्रोसेसमध्ये जो काही इंडिव्हिज्युअल थ्रेड असतो अशा थ्रेडमध्ये तुम्ही कॉन्टेक्स्ट काय करता त्या ठिकाणी कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण मेंटेन करतो. शेड्यूलिंग बाय द कर्नल इज डन बाय द थ्रेड बेसिस आणि प्रत्येक कर्नलमध्ये जे काय शेड्यूलिंग असतं जसं आपण बघितलं युजर लेवल थ्रेडमध्ये जो काय शेड्यूल असतो तो शेड्यूल काय करतो तुमच्या प्रोसेस एक्झिक्यूट करायच्या सेव्ह करायच्या आणि रिस्टोर करायच्या. तसं ॲप्लिकेशन स्पेसमध्ये शेड्यूलिंग अँड मॅनेजमेंट इज कर्नल स्पेस. प्रत्येक तुमचं जे काय थ्रेडचं शेड्यूलिंग असतं आणि प्रत्येक थ्रेड मॅनेज हा तुमचा कर्नल स्पेसला केला जातो. कर्नल थ्रेड आर जनरली स्लो टू क्रिएट अँड मॅनेज दॅन द युजर थ्रेड. प्रत्येक कर्नल थ्रेड हा काय करतो युजर थ्रेडपेक्षा प्रत्येक थ्रेड ज्या काय असतात तो स्लो क्रिएट आणि मॅनेज करत असतो. मग कर्नल थ्रेडमध्ये काय सांगतो किंवा कर्नल थ्रेडमध्ये आपण ॲडव्हान्टेजमध्ये काय सांगतो द कर्नल कॅन सायमल्टेनियसली शेड्यूल मल्टिपल थ्रेड फ्रॉम द सेम प्रोसेस ऑन मल्टिपल प्रोसेस. प्रत्येक कर्नल थ्रेड शेड्यूलमध्ये तुमच्या मल्टिपल थ्रेड ह्या सेम प्रोसेस काय करत असतो सायमल्टेनियसली स्टोअर करत असतो. वन थ्रेड इन द प्रोसेस इज ब्लॉक कर्नल कॅन शेड्यूल अनदर थ्रेड द सेम प्रोसेस. म्हणजे जेव्हा तुमच्या कर्नल थ्रेडमध्ये एक प्रोसेस किंवा वन थ्रेड इन अ प्रोसेस एका प्रोसेसमधली जर वन थ्रेड ब्लॉक केली तर कर्नल काय करतो अनदर थ्रेड ऑफ द सेम प्रोसेस अनदर थ्रेड ज्या काय असतात त्या प्रोसेसमधला त्याचं शेड्यूल काय करतो त्या ठिकाणी तो यूज करत असतो. कर्नल रूटिंग देमसेल्व्स कॅन बी मल्टी थ्रेडेड. प्रत्येक कर्नलमध्ये तुमचे जे काय मल्टी थ्रेड असतात त्याचं रूटिंग काय असतं त्या ठिकाणी दिलेलं असतं. डिसएडव्हान्टेजमध्ये काय आहे कर्नल थ्रेड आर जनरली स्लो टू क्रिएट अँड मॅनेज दॅन द युजर थ्रेड. प्रत्येक कर्नल थ्रेड हा काय करतो युजर लेवल थ्रेडपेक्षा स्लो थ्रेड क्रिएट आणि मॅनेज करत असतो. ट्रान्सफर ऑफ कंट्रोल फ्रॉम
one thread to another within the same process require as mode switch to the kernel. जेव्हा तुमचा एक कर्नल किंवा एक थ्रेड हा अनादर प्रोसेसमध्ये जेव्हा आपण ट्रान्सफर करत असतो तेव्हा त्यामध्ये जो कर्नल असतो की जो मोड स्विचचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो, हे कर्नल थ्रेडचे काय दिलेले होते तुम्हाला डिसएडव्हान्टेज. आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बिटवीन युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेड. युजर लेवल थ्रेड काय करतो, इट इज द फास्टर टू क्रिएट अँड मॅनेज. प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये थ्रेड हे फास्ट क्रिएट आणि मॅनेज केले जातात. कर्नल लेवल थ्रेडमध्ये तुमचे थ्रेड स्लो काय केले जातात, क्रिएट आणि मॅनेज केले जातात. इम्प्लिमेंटेशन इज बाय थ्रेड लायब्ररी ॲट द युजर लेवल. प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये आपण थ्रेड लायब्ररीचा यूज करतो आणि थ्रेड लायब्ररी म्हणजे काय, इट इज टू क्रिएट अँड डिस्ट्रॉय थ्रेड. प्रत्येक थ्रेड क्रिएट करायचा आणि तो डिस्ट्रॉय करायचा. ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट क्रिएशन ऑफ कर्नल थ्रेड. प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच सपोर्ट करत असते. प्रत्येक कर्नल थ्रेडमध्ये तुम्हाला थ्रेड क्रिएट करायचे असतात तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम काय करते त्या ठिकाणी सपोर्ट करते. आणि युजर लेवल थ्रेडमध्ये आपण थ्रेड लायब्ररी काय करतो त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असतो. युजर थ्रेड इज जेनरिक अँड कॅन रन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. प्रत्येक युजर लेवल थ्रेड काय करतो, कॅन रन ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तो जेनरिक आणि जे काय थ्रेड असतात की ते कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमला तो रन करत असतो. कर्नल थ्रेड इज स्पेसिफिक टू द ऑपरेटिंग सिस्टीम. कर्नल थ्रेड हा काय करतो, कुठलेही थ्रेड जर तुम्हाला रन करायचे असतील तर स्पेसिफिक अशा ऑपरेटिंग सिस्टीमचा आपण काय करतो, यूज करतो. युजर लेवल थ्रेडमध्ये मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशन कॅनॉट टेक ॲडव्हान्टेज ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. जेव्हा आपण युजर लेवल थ्रेडमध्ये मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशनचा यूज करतो, कॅनॉट टेक ॲडव्हान्टेज ऑफ मल्टी प्रोसेसिंग. कुठल्याही मल्टी प्रोसेसिंग ॲडव्हान्टेजचा यूज करत नाहीये. कर्नल रूटिंग देमसेल्व्स कॅन बी मल्टी थ्रेडेड. आणि प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडचं जे काय रूटिंग असतं ते मल्टी थ्रेडवर काय असतं त्या ठिकाणी डिपेंड असतं किंवा तुमचे जे काय मल्टी थ्रेड दिलेले असतात अशा मल्टी थ्रेडवर काय असतं त्या ठिकाणी डिपेंड असतं. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, सम ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड अ कंबाईंड युजर थ्रेड अँड कर्नल थ्रेड फॅसिलिटी. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम हा काय करत असतो, युजर थ्रेड आणि कर्नल थ्रेड ह्याचं काय केलं असतं, कॉम्बिनेशन केलेलं असतं. आणि जसं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये दोन टेबल जर एकमेकाला कनेक्ट करायचे असतील तर आपण काय करतो त्या ठिकाणी 1 to 1, 1 to many आणि many to 1 अशा रिलेशनशिपचा यूज करतो. तसं आपल्याला जे काय ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले असतात अशा ऑपरेटिंग सिस्टीम जेव्हा युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल जे काय थ्रेड दिलेले असतात ते कंबाईन करता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला 1 to many, 1 to 1 आणि many to many अशा मॉडेलचा काय करता त्या ठिकाणी तुम्ही यूज करत असता. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय बघायचं आहे, मॅनेज टू द वन मॉडेल. मग मेनी टू वन मॉडेलमध्ये काय असतं, मेनी टू वन मॉडेल मॅप मेनी युजर थ्रेड अँड वन कर्नल थ्रेड. म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो 1 to many मॉडेलमध्ये किंवा 1 to 1 मॉडेलमध्ये मेनी काय दिलेले असतात, युजर थ्रेड दिलेले असतात आणि एकच काय असतो तुम्हाला कर्नल थ्रेड दिलेला असतो. तुम्हाला दिसतंय ना डायग्राममध्ये दाखवलाय, एकच कर्नल थ्रेड आणि मल्टिपल काय असतात त्या ठिकाणी युजर थ्रेड असतात. थ्रेड मॅनेजमेंट इज डन बाय युजर स्पेस बाय द थ्रेड लायब्ररी. प्रत्येक मेनी टू वन मॉडेलमध्ये तुमच्या प्रत्येक थ्रेड हा काय करतो, युजर स्पेस काय करत असतो, मॅनेज करत असतो. आणि जेव्हा तुम्हाला थ्रेड मॅनेज करायचे असतात तेव्हा युजर स्पेसमध्ये आपण थ्रेड लायब्ररीचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. व्हेन थ्रेड मेक अ ब्लॉकिंग सिस्टीम कॉल. आणि जेव्हा तुम्ही एखादा 1 to many to 1 मॉडेलमध्ये जेव्हा आपण एखादा थ्रेड ब्लॉक करायचा असतो तेव्हा ब्लॉकिंग सिस्टीम कॉलचा आपण यूज करतो. द एंटायर प्रोसेस विल बी ब्लॉक. आणि जेव्हा तुम्हाला एखादा थ्रेड ब्लॉक करण्यासाठी आपण सिस्टीम कॉलचा यूज करतो तेव्हा ती एंटायर प्रोसेस पण काय होते, ब्लॉक होते. ओनली वन थ्रेड कॅन ॲक्सेस द कर्नल ॲट अ टाइम. अशा वेळेस तुमचा जो कर्नल असतो तो एका वेळेस एकच थ्रेड काय करू शकतो त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो. सम मल्टिपल थ्रेड आर अनेबल टू रन इन पॅरलर ऑन मल्टी प्रोसेस. अशा वेळेस तुमचे जे काय मल्टिपल थ्रेड असतात ते काय असतात, अनेबल असतात रन करण्यासाठी.
फॉर एक्झाम्पल ग्रीन थ्रेड फॉर सोलरीज म्हणजे जे काय ग्रीन थ्रेड असतात किंवा वन टू मेनी टू वन मॉडेलमध्ये काय असतात, फॉर एक्झाम्पल ग्रीन थ्रेड इन सोलरीज GNU पोर्टेबल थ्रेड इम्प्लिमेंटेड, हे काय दिलेले तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत। आणि प्रत्येक मेनी टू वन मॉडेलमध्ये काय केले जातात, मल्टिपल युजर लेवल मॉडेल थ्रेड असतात आणि एकच काय असतो, कर्नल थ्रेड असतो। प्रत्येक मेनी टू वन मॉडेलमध्ये जेव्हा थ्रेड मॅनेज करायचे असतात तेव्हा युजर स्पेस काय करतो, थ्रेड लायब्ररीचा यूज करून सगळे थ्रेड मॅनेज करतो। आणि मेनी टू वन मॉडेलमध्ये एक थ्रेड जेव्हा तुम्हाला ब्लॉक करायचा असतो तेव्हा ब्लॉकिंग सिस्टीम कॉलचा यूज करतो आणि एक थ्रेड जर तुम्ही ब्लॉक केला तर ती एंटायर प्रोसेस आपण काय करतो, ब्लॉक करत असतो। आणि एंटायर प्रोसेस जर तुम्ही ब्लॉक केली तर तुमचा कर्नल थ्रेड एका वेळेस एकच थ्रेड काय करतो, त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो। आणि जे काय तुमचे मल्टिपल थ्रेड असतात ते अनेबल टू रन म्हणजे ते रन करण्यासाठी काय असतात, त्या ठिकाणी अनेबल असतात। आणि मेनी टू वन मॉडेल तुम्हाला दिलेले एकच कर्नल थ्रेड आणि डायग्राम मध्ये दिलेले मल्टिपल काय दिलेले, त्या ठिकाणी युजर थ्रेड दिलेले। आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, वन टू वन मॉडेल। वन टू वन मॉडेल म्हणजे काय, म्हणजे कुठल्याही टेबलचं जसं आपण वन टू वन रिलेशनशिप बघतो तसं वन टू वन मॉडेल म्हणजे काय, कुठल्याही टेबलचं कुठल्याही रिलेशनशिप बरोबर काय नसतं, त्या ठिकाणी वन टू वन मॉडेल देअर इज वन टू वन रिलेशनशिप ऑफ युजर लेवल थ्रेड टू कर्नल लेवल थ्रेड म्हणजे वन टू वन रिलेशनशिप मध्ये एकच युजर थ्रेड असतो आणि एकच काय असतो, त्या ठिकाणी कर्नल लेवल थ्रेड असतो। तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेले एकच कर्नल थ्रेड एकच युजर थ्रेड काय करतो, त्या ठिकाणी मॅनेज करतो। दिस मॉडेल प्रोव्हाइड मोर कॉन्करंटली दॅन मेनी टू वन मॉडेल आणि हे जे तुम्हाला मॉडेल दिलेले ते काय करतं, कॉन्करंटली मॉडेल प्रोव्हाइड करत असतं म्हणजे सायमल्टेनियसली एक एक थ्रेड आपण काय करत असतो, त्या ठिकाणी रन करत असतो। अँड इट ऑल्सो अलाउज अनदर थ्रेड टू रन व्हेन थ्रेड मेक अ ब्लॉकिंग सिस्टीम कॉल। मग अशा वेळेस काय केला जातो, इट अलाउज द अनदर थ्रेड टू रन, जेव्हा तुम्हाला अनदर थ्रेड जर रन करायचे असतील तर एक थ्रेड तुम्ही ब्लॉकिंग सिस्टीम कॉलने काय करता, त्या ठिकाणी ब्लॉक करता। इट सपोर्ट मल्टिपल थ्रेड टू एक्झिक्यूट इन पॅरलल ऑल मल्टी प्रोसेसेस आणि ज्यामध्ये काय केलं जातं, तुमचे जे काय मल्टिपल थ्रेड असतात असे मल्टिपल थ्रेड आपण काय करतो, एक्झिक्यूट इन पॅरलली आपण काय करत असतो, ते त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो। डिसएडवांटेज ऑफ दिस मॉडेल, ह्या मॉडेलचं डिसएडवांटेज काय दिलेले, क्रिएटिंग युजर थ्रेड रिक्वायर द करस्पॉन्डिंग कर्नल थ्रेड म्हणजे जेव्हा एक युजर थ्रेड काय केला जातो, क्रिएट केला जातो तेव्हा त्याला करस्पॉन्डिंग एक कर्नल थ्रेड पण आपण काय करतो, त्या ठिकाणी क्रिएट करतो। हे ह्या वन टू वन मॉडेलचं काय दिलेले, डिसएडवांटेज दिलेले। एक युजर थ्रेड क्रिएट केला की त्याचा करस्पॉन्डिंग एक कर्नल थ्रेड पण तुम्हाला काय करायला लागतो, क्रिएट करायला लागतो। फॉर एक्झाम्पल विंडोज NT, विंडोज 2000 हे जे ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले आहेत हे वन टू वन मॉडेलचे काय दिलेले तुम्हाला, त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत। त्यानंतर ना थर्ड काय बघायचं आपल्याला, मेनी टू मेनी मॉडेल। जसं आपण मेनी टू मेनी म्हणतो की डेटाबेसमध्ये बघतो मेनी टू मेनी म्हणलं की दोन जर टेबल दिलेले असतील तर आपण तीन टेबल क्रिएट करतो, तसं मेनी टू मेनी मॉडेल म्हणजे काय, इट इज मल्टीप्लेक्स any number of user thread onto the equal or smaller number of kernel thread म्हणजे जेवढे युजर थ्रेड असतात तेवढेच काय असतात, कर्नल थ्रेड असतात आणि कुठलाही युजर थ्रेड कुठलाही कर्नल थ्रेड काय करू शकतो, त्या ठिकाणी यूज करू शकतो। द फॉलोइंग डायग्राम शोज मेनी टू मेनी थ्रेडिंग मॉडेल, देअर आर 6 युजर लेवल थ्रेड मल्टीप्लेक्सिंग विथ 6 कर्नल लेवल थ्रेड म्हणजे जेवढे युजर थ्रेड दिलेले असतात तेवढेच तुमचे काय असतात, कर्नल थ्रेड असतात। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं तुम्हाला जर 6 युजर लेवल थ्रेड दिलेले असतील तर 6च आपल्याला कर्नल लेवल थ्रेड काय केलेले असणार आहेत, दिलेले असणार आहेत। इन दिस मॉडेल डेव्हलपर कॅन क्रिएट मेनी युजर थ्रेड ॲज नेसेसरी अँड करस्पॉन्डिंग कर्नल थ्रेड कॅन रन इन पॅरलल ऑर मल्टी प्रोसेसर
मशीन म्हणजे ज्यामध्ये काय करत असतो, जेव्हा आपण मेनी टू मेनी मॉडेलचा यूज करून जेव्हा एखादी ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप करत असतो, डेव्हलपर कॅन क्रिएट, जेव्हा एखादा डेव्हलपर काय करतो, मेनी युजर थ्रेड क्रिएट करतो, त्यांना नेसेसरी आणि करस्पॉन्डिंग जे काय कर्नल थ्रेड असतात की जे रन इन पॅरलरी, की ते पॅरलरी काय होत असतात त्या ठिकाणी रन होत असतात. दिस मॉडेल प्रोव्हाइड बेस्ट ॲक्युरसी ऑन कॉन्करन्सी, आणि ज्यामध्ये काय दिलेलं असतं की ह्या मॉडेलमध्ये जी काय ॲक्युरसी प्रोव्हाइड केली जाते, व्हेन अ थ्रेड परफॉर्म अ ब्लॉकिंग सिस्टीम, जेव्हा ह्यामध्ये एखादा थ्रेड ब्लॉकिंग सिस्टीम कॉल परफॉर्म करत असतो, कर्नल शेड्यूल अनादर थ्रेड फॉर एक्झिक्युशन, म्हणजे जेव्हा आपण ह्या मॉडेलमध्ये किंवा हा मॉडेल काय करतो तुम्हाला ॲक्युरसी ऑन कॉन्करन्सी, प्रत्येक कॉन्करन्सी म्हणजे काय, प्रत्येक जे काय थ्रेड असतात की जे सायमल्टेनियसली आपण रन करतो, व्हेन अ थ्रेड परफॉर्म अ ब्लॉकिंग सिस्टीम कॉल, जेव्हा ह्यामध्ये एखादा थ्रेड हा काय करत असतो, ब्लॉकिंग सिस्टीम कॉलचा यूज करतो, द कर्नल कॅन शेड्यूल अनादर थ्रेड फॉर एक्झिक्युशन, अशा वेळेस जो काय कर्नल असतो की जो काय करतो त्या ठिकाणी तुमचा अनादर जे काय थ्रेड असतात की जे काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. फॉर एक्झाम्पल युनिक्स किंवा Tru64 युनिक्स यूज 2 टायर मॉडेल, म्हणजे जे काय 2 टायर मॉडेल दिलेलं असतं की ज्याचा आपण काय करतो, आणि मेनी टू मेनी मॉडेल या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज थ्रेड, डिफरन्स बिटवीन प्रोसेस अँड थ्रेड, बेनिफिट ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग थ्रेड, त्यानंतरनं मल्टी प्रोग्रॅमिंग थ्रेड मॉडेलमध्ये युजर लेवल थ्रेड म्हणजे काय असतो, कर्नल लेवल थ्रेड म्हणजे काय असतो, आणि जेव्हा तुमचे युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेड काय करता तुम्ही कंबाईन करता, तेव्हा त्यामध्ये मेनी टू वन मॉडेल, वन टू वन मॉडेल आणि मेनी टू मेनी मॉडेल अशा मॉडेलचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. आपला थर्ड चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे. यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी की कसे मॅप केले जातात मेनी टू मेनी, जे आपण काय करतो त्या ठिकाणी चेक करतो.